उदाया वाया ज्ञान आठवून दिला ज्ञान येथे उवाया ज्ञान अज्ञान गिळून या ज्ञानाची होय ज्ञानाने सोडलं तिघत आणि अज्ञान सोडलं देवा मग अज्ञान आणि ज्ञान मिळून तो प्रगट होतो परमात्मा इथपर्यंत आपण आणतो हा विषय आपला नव्हता. अज्ञान ज्ञानानं अज्ञान आटवून टाकल्यावर काही काळ ते ज्ञान राहते. ज्ञानानं अज्ञानाला आटवलं खूप मस्त. ज्ञानानं अज्ञानाला आटवलं काय होतं काही काळ ते ज्ञान राहते. म्हणजे ज्ञान व्यक्तिगत ज्ञान राहूच नाही इथे वृत्ती राहू नये. ज्ञानाचे राहणे अज्ञानाचे राहू नये. ज्ञानात वृत्ती राहते की विकारच आहे आणि अज्ञान वृत्ती राहते की अविद्याकारच आहे. म्हणून ज्या वृत्तीनं अज्ञानाला संपवलं ती वृत्ती तुला काही काळ राहते. आता ऐका ज्या वृत्तीनं अज्ञान आता मी बोलू नका उठवू नका आधी घंटा आठवलं आणि संपलं ती वृत्ती निघून जावं ना जात नाही पटकन ती पण राहते. आता कसे राहते उदाहरण देते. फॉर एक्झाम्पल जेव्हा दूध उकळत आपलं बासमतीच्या वेळेस आपण गॅस बंद केल्यावर काही काल उकळायचं की नाही. गॅस असतो का पण उकळी असते की नाही आहे ना. गॅस नसताना उकळी म्हणजे त्या दुधामध्ये साठवलेली उष्णता बाहेर आली. तस ती वृत्ती जरी गेली कोणची अज्ञानाची वृत्ती गेली तर पतीचे संस्कार जायला काही काळ लागतो. तसं गॅस बंद करायला त्या उकळ्या थांबायला काही काळ लागतो. गॅस बंद केला उकळते काय दूध मग गॅस नाही का उकळतात कधी प्रश्न येतो का. त्या दुधामध्ये तो अग्नी असतोच थोडा वेळ. तसं ती वृत्ती ज्ञानमय असते. ती मावळल्यावर ती दूध उकळणं बंद हलणं बंद. तसं वृत्तीमध्ये विकार भाव बंद. किती सुंदर आहे सांग. आता पुढचं ऐका. तुमच्यापाशी आहे त्या ज्ञानामुळे अज्ञानामध्ये आम्ही दुःख भोगलं आहे आणि ते अज्ञान गेलं आणि दुःख गेलं म्हणून मन धन्य झालं. धन्य वाटतं ना. भाग्य उद्याला आलं. मी परमात्म्याला शोधलं. मी परमात्म्याचा संबंध केला आणि वृत्ती परमात्मा झाली. धन्यता वाटते. हे गुह्य ज्ञान भेटत नाही बेटा. कोणीही सांगत नाही रिकाम नाही. कुणाला पडले जीविका असता पण पुढे धन्यता राहू नये. धन्य वाटणे पुन्हा आपली स्थिती बघा. ही ज्ञानाची विकासितता काही काळ राहणे सोबत नाही. धन्य झालं बदल आता पुन्हा भोग ना भूमिका. मी धन्य मला येतं मग अहंकार तयार होतो. जीव अज्ञान कोणत्या रूपाने सूक्ष्म उरतात पण ती धन्यता काही काळ नाही. तुम्हाला वाळतेला फोन लावा म्हणलं तुमचं काय संपोच न आता नका आला होता. अज्ञानाचा नाश झाला असता स्वरूप ज्ञानच अवशिष्ट राहते. ज्ञान आणि अज्ञान ज्ञानाच्या विरुद्ध असलेला अज्ञान आणि अज्ञानाला निवृत्त करणारं ज्ञान हे दोघं गेल्यावर स्वरूपभूत ज्ञान सुंदर आहे. आणि मी तर का कुठे ऐकायला मातीत गेल्या तरी वेड्याचा बाजार सगळा. हे सोडून कुठे जायचं. वेळी पुनिवा भरे ते वेळी पुनिवा भरे ना अवसासरे. पौर्णिमा म्हणजे पुनिमा पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा ना अवसासरे अमावस्या. आता काय म्हणजे बघू आपण मला काय समजलं बरोबर तेच आहे. ते चंद्राची उरे 17वी जैशी. ज्ञानाची 17वी कला म्हणजे तो भाव. ज्ञानाची 17वी कला असते. तर मग ते चंद्राची उरे चंद्राची 17वी कला 17वी जैशी. आता अर्थ चंद्राची मूलभूत जी कला आहे म्हणजे स्वरूप आहे ते पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होत नाही. ऐका ते पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होत नाही आणि अमावस्येच्या दिवशी संपत नाही. 17वी कला जसं तशी असते. तुम्हाला पौर्णिमे दिवशी पूर्ण वाटतो पण तो अंगाला पूर्णच आहे. ते अमावस्येमुळे अंधार आहे. पूर्ण चंद्र का त्या प्रकाशाचा कमी झाला का कधीच नाही. अंधार वाढला म्हणून पौर्णिमा पूर्ण त्याच्या चंद्र प्रकाश कमी झाला पण तो अंगाने पूर्ण प्रकाशित आहे ना. त्याचा प्रकाश कमी जास्त होत नाही. पृथ्वी फिरण्यामुळे तुम्हाला तो चंद्र तेजमान कमी वाटतं. आता ऐका
चंद्राची मूलभूत जी कला आहे ती स्वरूप आहे. ते पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होत नाही किंवा अमावस्या दिवशी संपत नाही. तो आपल्या पूर्ण चंद्राच्या प्रकाशात असतो. चंद्र जरी कदाचित पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण झाली आणि अमावस्या दिवशी संपली असे वाटले तरी पण षोडश कलेहून भिन्न असणारी 17वी कला म्हणजे चंद्राचे स्वरूप चंद्राच्या ठिकाणी कोणत्याही कालात तसेच्या तसे राहते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या पूर्ण कला उमलतात, पूर्ण प्रकाश होतो, लख्ख चांदणे येतं आणि शीतलता पृथ्वीवर येते. 17वीच कला म्हणतात त्याला. आता पुढे ऐका त्याचा विस्तार. चंद्राचं मूळ स्वरूप वाढतही नाही आणि घटतही नाही. तो पूर्ण अवस्थेत असतो. तर जीवाचं पूर्ण मूळ ब्रह्मरूपच असतो. आता ऐका, तो पौर्णिमेला पूर्ण होत नाही, अमावस्याला संपत नाही. तर त्याच्या कला वाढतात, प्रकाश एक एक कडी वाढते, एक एक कमी होते. जेव्हा त्याच्या कला वाढतात 17 कला पूर्ण होतात पौर्णिमा, एक एक कला कमी होतात अमावस्या. तशी बुद्धीची कला वाढती ज्ञानाची पौर्णिमा आणि कला संपत्ती अज्ञानाचा अंधार. सुंदर लागला आहे. तसंच आहे. एका कलेने बुद्धीचा विकास होतो आणि पूर्ण प्रकाश ज्ञानमय होतो पौर्णिमा. आणि एक एक कला कमी होती जाणण्याची अंधार. मी देह किती घाण आहे आपल्या बुद्धीत बेटा. जडाचं प्रेम, जडाचा संबंध, जडाचीच वाहवा, जडा बोललं की दुःख. आणि जडाला बोललं तर तुला काय, पण आपण त्या भगवंतात नसतो ना. भगवंतात असल्यावर देहाचा संबंध नाही आणि देहात आल्यावर भगवंताचा स्पर्श नाही. बरोबर नाही. आता पुढे ऐका. प्रत्येक दिवशी एक कला वाढून पौर्णिमेचा 16 कला चंद्र परिपूर्ण 16 कला आणि अमावस्याला त्याच्या सगळ्या कला संपतात. पण चंद्राची 17वी कला जी आहे ती अत्यंत सूक्ष्म आहे. 17 ती निरपेक्ष रूपाने चंद्राजवळ राहते. 17वी कला ती राहते. ती पौर्णिमेला वाढत नाही, अमावस्याला घटत नाही. ती 17वी कला ते स्वरूपबोध ज्ञान निरपेक्ष आहे. स्वरूपबोध म्हणजे आत्मस्वरूपाची प्रत्यक्ष स्थिती. ती जात बी नाही आणि येत नाही. ऐका, काही पदार्थाचे सापेक्षित अस्तित्व असते, जसे घटाचे अस्तित्व मृत्तिकेवर असते. घट मातीवर अवलंबून आहे, सापेक्ष म्हणतात. आणि कुणी अवलंबून नाही, कुणा निरपेक्ष म्हणतात. अपेक्षा नाही कुणाची, काय करायची, तिला का मागायचं, त्याला द्यायचं का, तिच्यावर तुम्ही रुपते का. निरपेक्ष. संसारात सापेक्ष असतं, ते त्याच्यावर डिपेंड, त्याच्यावर डिपेंड, त्याच्यावर. ज्ञानामध्ये निरपेक्ष संबंधच नाही कोणाचा. संबंध भगवंताचा, अनुभव सुखाचा, अभेद तत्वाचा, ज्ञान परमेश्वराचं आणि भोग त्या खऱ्या सत्तेचा. हे सांगतो तुम्हाला, हे अध्यात्मशास्त्र कळल्यावर सगळ्या देवाचं ज्ञान, सगळे देव एकत्र येतात. देव 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 काय देव 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 देव, त्याला भिन्न का बघायचं बरं. अकल नाही, फिकल नाही. तो भिन्न तरी आहे का कधीतरी. पण सृष्टीमध्ये कोणत्या रूपानं कोण येतो तेच कळत नाही. बरोबर काय घडलं सांगू का. मला याच्याकडे बघितलं का, तिच्या लोकांना दाखवतो वेगळं वेगळं, कुणाची भक्ती तिथं, कुणाची तिथं, कुणाची तिथं, कुणाची तिथं. पण आमच्या अभेद भक्ती सगळ्यामध्ये तोच आहे. कुठं भेद आहे. एक फ्लॅट आहे त्याच्यामध्ये भिंती येतात, भिंती काढा, फलाट एकच. त्या भिंतीला बघतात, आम्ही फलाट बघतो. फलाट अशा भिंत आहे का. तुमची भिंत हवेत आहे, तुमची भिंत हवेत बांधा, सोडावं नाही. कळलं का. कळला का फलाट. हे म्हणते फलाट नाही, फलाट नाही होय ग. असं ज्ञान नाही, पटतच नाही यांना. अरे फलाटावर भिंत आहे, तसं स्वरूपावर ही भक्ती आहे, वेगळी वेगळी. कुठं कळत कळून घ्यायची ताकद नाही ना. त्यांच्यामुळे सगळंच आहे, द्वैते अद्वैते सगळं सगळं त्यांच्या अर्थ दोघांचे कळते. रूप हे झालं आपलं अस्तित्व असते.
एकापेक्षा एक मोठे. आता 4 भाऊ, त्याच्यापेक्षा हा लहान, त्याच्यापेक्षा तो लहान, त्याच्यापेक्षा तो लहान, आणि त्याच्यापेक्षा हा मोठा. मधला भाऊ त्या मोठ्याहून लहान आणि लहान्याहून मोठा. हा सापेक्ष. सगळ्यात एकच आहे, कुठलं सापेक्ष आहे का? लहान मोठा म्हणजे सापेक्ष तुलनेत असतं, निरपेक्ष तुलनाच नसणे. एका वाक्यात उत्तर आलं. आता ऐका, काही पदार्थाचे सापेक्ष अस्तित्व असते, जसे घटाचे अस्तित्व मृत्तिकेवर असते. जर माती नाही तर घट आहे. पटाचे अस्तित्व तंतूवर असते. किंवा अंधकाराचा व्यवहार प्रकाशाच्या सापेक्षच असतो. भिन्न असेल अंधाराचा व्यवहार. असा एकाचा व्यवहार दुसऱ्यावर अवलंबून जर असला तर पण स्वरूपभूत ज्ञान मात्र एकच म्हणणं ना, निरपेक्ष. स्वरूपभूत ज्ञान मात्र असे आहे की त्याचा निरपेक्ष अस्तित्व असते. त्यास हा चंद्राच्या 17वा कले दृष्टांत दिला. त्याच्यावर कोणी लहान नाही, त्याच्यावर कोणी मोठं नाही, तो एकच आहे. चंद्रावी कला 17वी श्रेष्ठच आहे. तिथून कला लहानही होत नाही, तिथून ती मोठी होत नाही. त्याचा भगवंत लहानही नाही, त्याच्यावर कोणी मोठं नाही, आणि त्याच्याशिवाय जगाला अस्तित्व पण नाही. तो निरपेक्ष आहे. छान केलं मग. खूप सुंदर, वेदांतच खूप सुंदर आहे. आणि इथं आल्यावर पुन्हा खाली उतरा वाटत नाही. कशाला उतरा वाटत खाली हो? या भूमिकेत जाणं म्हणजे खरी परमात्म स्थिती. हे कळणं म्हणजे खरी बुद्धीची उन्नती बेटा. नाहीतर काय, तिला जग कळणं, कुठं हे कळणं ते कळणं. त्या भगवंताला भिन्न भिन्न का बघायचं? तो एक आहे, त्याला बाजूला काम करायचं. सांगा ना. आता हे करायचे, बुधण्या केल्या, फुलं केले, करंजा केला, शंकरपाळे केले, ते आकार आहेत का मधला रवा बदलला? रव्याचं काय? मुदण्या, करंजा, फुलं आणि रव्याचा लाडू, रव्याच्या पुऱ्या. मग जरी वेगळे वेगळे आकार आहेत पण त्याच्यामध्ये रवा आहे, तसं देवाने हे भिन्न भांडे मांडले, त्याच्यामध्ये आमचा परमात्म्याचा खरा रवा आहे. म्हणजे कळत हे रवा कळल्यावर मुदनी कुठे आहे? सगळ्या मुदी रवाच आहे. आकार सोडला, करंजीचा आकार सोडायचा, फुलाचा आकार सोडायचा, रव्याला बघायचं. दिसणारे आकार सोडायचा, परमात्म्याला बघायचं. कळत असतो हे. आता रव्याचं फुल केलं तर रव्याला आकार दिलाय, रवा तर रवाच आहे, त्याला कुठला आकार माहितीये? रवा म्हणतो का मला आकार आहे? त्याला माहितीये का मी फुल झालो? तसं भगवंताला माहित नाही मी देव झालो. तुच्छ सिद्धांत. कुठं म्हणतो कुठं म्हणतो आपला अवस्थेतच आहे. पण भक्तासाठी धावून येतो तो आकार, ज्ञानासाठी एक होतो तो निराकार, आणि जगताचा बाध होतो ब्रह्म साक्षात्कार. जेव्हा आकार तयार होतो, आता ऐका सांगतो, ते मुदलीच आहे तुम्हाला, दुसरं काय करणार तुम्हाला? कारण मुदलीचा तर जन्म गेला मातीत. रव्याला आकार घ्यायला रव्यात पाणी जावं लागतं. रव्याला आकार द्यायला पाणी जावं लागतं. तर भगवंताला जगताचा आकार घ्यायला मायेला यावं लागतं. सेम कळतं काही घरी बसून तिला वाटतं मला सगळं कळतं. काय कळतं तेवढे सगळा संसारात मध्ये रव रव बुडाली, नाका तोंडात पाणी झालं. आता वर ये ना. सुंदर विषय आहे. काय बोलली मी? सांग बरं प्रेरणा. मायेचा व्यवहार नाही, आणि तीच माया जीवाला हातात घेतल्यावर मोक्ष नाही, आणि त्याच मायेचा बाध गेल्यावर बुद्धीला ब्रह्म साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. सोडावला. सुंदर शब्द ऐकायला किती गोड आहे, सोडताना किती गोड आहे. सुटते का माया? चिंतनाच्या द्वारे ती समाप्त होती. साखरेला पाणी लागल्यावर साखर राहतच नाही, चित्तात बोध गेल्यावर भेव आवरतच नाही, ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर उपाधीचा संबंध होतच नाही. बेटा, ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर हा
भिन्न भिन्न भाव वाटतच नाही. सगळा भाव ब्रह्मभाव आहे. कुठं जगत आहे, कुठं उपाधी आहे, कुठं वृत्ती आहे, कुठं व्यवहार आहे, सगळा तर तोच आहे. तो मीच आहे. तर उपाधी कुठे आहे? तर परिचिन्न आहे तर देहावाचून काहीच नाही. आणि जर व्यापक आहे तर देह दिसतच नाही. व्यापकावर सगळे, व्यापक सत्तेवर हे जगत आहे. आणि जर व्यापक सत्ता नाही तर जगतच नाही. जसं फलाट नाही तर घर नाही. त्यांच्या ह्याला फलाट कळत नाही का? निर्विकार कुठं कळत? आणि त्यांना माहित असतं का निर्विकार मान आहे, आकाराला आहे, कळत नाही. पण संसार केल्यापेक्षा भक्तीमध्ये गेले, भगवंताचं चिंतन करून सिद्ध झाले. काही काल त्या भगवंताला दिला, पण कालाच झाले का? कालाच्या पोरगात आहे त्यांना नाही. म्हणून तर भेद आहे तिथं, म्हणून तर भक्ती आहे, म्हणून तर ती अवस्था नाही. ज्ञानमय, बोधमय, अभेदमय, स्वरूपमय, स्वानंदमय अवस्था अभेद भक्तीनं होती, ज्ञानानं होती. हृदयाची परिपक्व अवस्था ईश्वर